मग ते जर तसं करत असतील मग आगरी समाजाने काही मागण्या मागलेल्या नाहीये. त्यावरती जर तू दादागिरी करून कब्जा करायचा प्रयत्न करशील तर समाजाने मागण्या मागणार आहे. आगरी समाज हा खूप संवेदनशील आणि शांत समाज आहे, याला तापवण्याचा प्रयत्न करू नका. जो प्रकार या ठिकाणी घडलेला आहे, कायद्याच्या दृष्टीने बघितलं गेलं तर एखादं अनधिकृत बांधकाम जर तोडायचं असेल तर स्थानिक महानगरपालिकेची नोटीस पाहिजे किंवा ग्रामपंचायत असेल तर त्या जे प्रशासन असेल त्याची एक नोटीस पाठवली जाते किंवा त्या तोडण्यासाठी पोलीस प्रशासन तिथे बंदोबस्त घेतला जातो. काल जो प्रकार घडलेला आहे तिथे कुठल्याही प्रकारची महानगरपालिकेची नोटीस नाही, पोलीस बंदोबस्त नाही तोडण्याचा. प्रायव्हेट गुंड आणून त्या भूखंड माफिया जो गुप्ता आहे त्याने भूखंड माफियाने प्रायव्हेट गुंड आणून हे तोडण्याचा प्रकार केला. मग पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेची गरजच काय तिथे? मग जर असे प्रायव्हेट गुंड, मवाली गुंड, बाउन्सर, लेडीज बाउन्सर आणून जर असं तोडकाम करत असतील तर मग पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांचा रोलच थांबतो. मग ते जर तसं करत असतील मग आगरी समाजाने काय बांगड्या भरलेल्या नाहीयेत. आगरी समाजाने बांगड्या भरलेल्या नाही आहेत आणि 27 गाव हक्क संरक्षण संघर्ष समिती या अन्यायाविरुद्ध पूर्ण ताकदीनुसार उतरणार आणि त्यांना तसे उत्तर देऊ. आणि जे काय त्यांच्या पहिला गुन्हा जो आहे त्या गुप्तावरती दाखल झाला पाहिजे. आणि जो कोणी बोलला की सर्व 27 गावातील आगरी समाज जरी आला तर आम्ही त्याला घाबरणार नाहीये आणि तो जो कोणी आहे मवाली गुंड त्याला तसं उत्तर द्यायची ताकद आम्ही ठेवतो. आणि यापुढची लढाई आणि कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झाला, उद्भवला, त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन, स्थानिक पोलीस हे राहील. आणि त्यांना पाठीशी घालणारे जे कोणी गावगुंड असतील त्यांनाही तो इशारा आहे की त्यांनी सावध राहायचं आहे. आणि पुढची रणनीती जी आहे ती डायरेक्ट पोलीस कमिशनर, गृहमंत्री यांच्यावरती आमचा असेल. तिथे आम्ही जाऊन टाच करू आणि तिथे आमचं जे म्हणणं आहे तिथे मांडू. एक तर निवेदन देऊ, नाहीतर दादा आपण तो पुढचे जे आंदोलन करू. हे पुढचं विजय जोशी जे आहेत आगरी जी संघटना आहे त्या संघटनेचे अध्यक्ष आहेत ठाणे जिल्ह्याचे, ते पुढची भूमिका ते मांडतील. परंतु 27 गाव हक्क संरक्षण संघर्ष समिती पूर्ण या कुटुंबाबरोबर आणि पूर्ण समाजाबरोबर एकनिष्ठ राहील. एवढं. सोनारपाडा येथील जो ठाकूर कुटुंब आहे आणि त्यांची जागा मानपाडा इथे आहे, तिथे काल जी महिलांना मारहाण झालेली आहे, एक खाजगी गुंड, महिला गुंड आणि ते बाउन्सर बोलून जे आमच्या महिलांना मारहाण झाली आहे, याचा आम्ही सगळे समाज बांधव म्हणून निषेध करतो. आणि हा जो कोणी गुप्ता बिल्डर आहे त्याला मला एवढं सांगायचं आहे की ही जागा आमची आहे, आमच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या कष्टाने घामाने कसलेली आहे. हिच्यावरती जर तू दादागिरी करून कब्जा करायचा प्रयत्न करशील तर समाजाने काय बांगड्या भरलेल्या नाहीत. जर तुला असंच कधीतरी जर बघायचं असेल तर एकदा मग तू समोर ये. आणि याला पाठीशी घालणारं जे पोलीस प्रशासन आहे यांची कालची जी भूमिका आहे ही एकदम संशयास्पद होती. या संदर्भात आम्ही सन्माननीय पोलीस आयुक्तांकडे, गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहेत. आणि जो कोणी या बिल्डरांचे असे जे प्रकार चालू आहेत हे ठाणे जिल्ह्यात भरपूर वाढलेत. तुम्ही बघा, असे गेल्या एका वर्षभराच्या आतमध्ये हे 4-5 असे प्रकार झालेले आहेत की बाहेरील गुंड आणून स्थानिक भूमिपुत्रांना मारहाण केली जाते, त्याच्या जागा बळकावल्या जाते. हे बिल्डरांसाठी जरी असे काम करणारं असेल आणि पोलीस प्रशासन बघायची भूमिका घेत असेल तर समाज कुठेतरी कायदा हातात घेऊ शकतो. आणि त्यांना पण तेच पाहिजे की समाजाने कायदा हातात घ्यावा आणि यांच्यावर गुन्हे दाखल व्हावा. पण आम्ही आता या सर्व संघटना समाजासाठी एकत्र येऊन या विरोधामध्ये एक मोठा लढा आणि जी घटना घडली आहे त्याच्या निषेधार्थ एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आणि यानंतर पण जर प्रशासन जागा होत नसेल तर पूर्ण जिल्ह्याभरातून एक मोठं आंदोलन मंत्रालय किंवा ठाणे कमिशनर आयुक्त कार्यालय तिथे आम्ही करणार आहोत. काल जी घटना ह्या सोनारपाडा गावामध्ये जी घडली त्या अनुषंगाने तिथली जी व्हिडिओ क्लिप्स आमच्यापर्यंत पोहोचल्या, ती संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी सालवी साहेब यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी सकाळी मला सांगितलं की इथे जाऊन थोडं निरीक्षण कर. पण आता ह्या स्थानावरून जो अन्याय झाला आहे, जो समाजाच्या महिलांवर आणि ज्या या कुटुंबावर अन्याय झाला आहे, तुमच्या जागा तुमच्या काही जर हक्काने केल्या असतील, तुमचे जर पेपर काही बनले असतील तर तुमच्यापर्यंत ठेवा, तुम्ही त्याला न्यायालयात चॅलेंज करा. पण तुम्ही ज्या प्रकारे ठाणे जिल्ह्यामध्ये बाहेरच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आणि त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे महिला बाउन्सरच्या नावाने तुम्ही जे इथे झोपडपट्टीचे लोक आणून जे इथे दादागिरी करण्याचा प्रयत्न करत आहात, आगरी समाजाकडनं आपल्याला आणि या पूर्ण जिल्ह्यातून आपण तुम्हाला एक आव्हान करू इच्छितो की याच्यानंतर पुन्हा असं घडता कामा नये. आमच्या रणरागिणी ज्या या घरातल्या ज्या महिला आहेत, ज्या सुना आहेत, ज्या मुली आहेत, त्यांनी ज्याप्रमाणे फाईट दिली याच्यावरून समजून जावं
की फक्त एका घराने जर एवढं अन्यायाला जर समजा तोडीस तोड उत्तर देऊ शकतो तर समाज एकत्र आल्याच्या नंतर काय होऊ शकतं. मी आज आपल्या माध्यमातून पूर्ण प्रशासनाला आणि पूर्ण यंत्रणेला सांगू इच्छितो की आगरी समाज हा खूप संवेदनशील आणि शांत समाज आहे. याला तापवण्याचा प्रयत्न करू नका. ज्या प्रकारच्या घटना ठाणे जिल्ह्यामध्ये बाहेरचे गुंड आणून होत आहेत, जर अशा प्रकारच्या घटना पुन्हा जर झाल्या तर आमच्या महिलाच सांगतोय, फक्त महिलांनी भात कापणीला लागणारे विले कसे चालवायचे हे अजून विसरलेले नाही आहेत. आणि जर आमच्या चुलीला जर भाकरीसाठी लागणारं जे लाकूड आहे ते कोणत्या प्रकारे तोडले जातात, हे कोयत्याने कसे तोडले जातात हे आमच्या महिला विसरलेल्या नाही आहेत. तर कृपया आम्हाला ह्या प्रकारे या आंदोलनात उतरायला लावू नका. आम्ही प्रशासनाला आपल्या मार्फत आणि या कुटुंबाच्या मार्फत सांगू इच्छितो की ज्या लोकांनी हे अन्याय करण्याचा प्रयत्न केलाय त्या लोकांवर रीतसर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. यदा कदाचित जर आपण त्यांना साथ देत असाल किंवा आपल्याकडनं ती भूलचूक झाली तर समाज फक्त ह्या सोनारपाड्या गावापुरती मर्यादित नाही राहता आता इथनंच आपल्या समोर आव्हान करू इच्छितो. रायगड असेल, पालघर असेल, इगतपुरी घोटी असेल, ठाणे जिल्हा असेल, मुंबई जिल्हा असेल, याच्यातून सगळा आगरी समाज जर एकवटला आणि या कुटुंबाला फक्त भेट देण्यासाठी जर येण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला आपली यंत्रणा बाहेर लावावी लागतील. एवढा आम्ही चक्का जाम करून टाकू. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की समाजाला वेठीस धरू नका आणि आम्हाला न्याय द्या. आम्ही न्यायाच्या आशेनेच आपल्याकडे हा विषय घेतोय. कृपया आमच्या समाजाच्या लोकांना कमी समजू नका आणि जेणेकरून आम्ही ज्या शांत वृत्तीत चाललोय तसंच राहू द्या. आणि मी पुन्हा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्या प्रकारे या घराच्या रणरागिणींनी जे धैर्य दाखवलंय त्याच्याबद्दल मी माझ्या संघटने आणि माझ्या समाजातर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. अभिनंदन हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण आगरी समाजाची महिला काय करू शकते हे या 2 ते 4 महिलांनी दाखवून दिलंय. गाव अजून बाकी आहे, जिल्हा अजून बाकी आहे आणि महाराष्ट्र अजून बाकी आहे.